Welcome everyone. So today we are going to start a new topic, that is Mendeleev's periodic table. तर याआधी आपण दोन टेबल्स पाहिले आहे. एक न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन, आणि त्याआधी पाहिलं आपण डोबेरॅनस ट्रायड्स. ओके, तर नेक्स्ट जो आले, या दोघांनी जे पिरियॉडिक टेबलचं क्लासिफिकेशन दिलं एलिमेंट्सचं, त्यात आणखी एक भर म्हणून मेंडेलीव या सायंटिस्टनी आपला पिरियॉडिक टेबल प्रेझेंट केला. ठीक आहे. तर मेंडेलीवचा जो पिरियॉडिक टेबल होता त्याने तो दिला 1869 ते 1872. ओके, 1869 to 1872. तर या 3 वर्षाच्या काळात मेंडेलीवने त्याच्या पिरियॉडिक टेबलवर काम केलं आणि त्याने त्याचा पिरियॉडिक टेबल दिला. ओके, आता इतरांनी सुद्धा पिरियॉडिक टेबल दिला होता, परंतु मेंडेलीवने जो पिरियॉडिक टेबल दिला, ओके, तो ह्या तिन्ही टेबलमध्ये, म्हणजे आता पहिले 2 सायंटिस्ट आणि हा याचा तिसरा, तर ह्या 3 टेबलपैकी मेंडेलीवचा जो पिरियॉडिक टेबल होता तो खूप चांगला होता. ओके, आणि आज जो आपल्याकडे मॉडर्न टेबल आहे त्याची पहिली स्टेप जी आहे ती मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबलने दिली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके, कारण मेंडेलीवनी आधीचे 2 पिरियॉडिक टेबल जे आहे ते पाहिले होते, त्याला माहिती होतं की यांच्यामधल्या त्रुटी काय आहे, त्यामुळे त्यांनी या त्रुटींना सुधारून पुढचा टेबल दिला. ओके, आणि मेंडेलीवच्या काळापर्यंत 63 एलिमेंट्स सुद्धा भेटले होते. ठीक आहे, कारण आधी त्यांच्याकडे जे आहे न्यूलँड वगैरे त्यांच्याकडे 30 एलिमेंट्स होते फक्त. सॉरी, न्यूलँडच्या वेळी 56 होते, तर डोबेरॅनरच्या वेळी 30 एलिमेंट्स होते फक्त. ओके, आणि मेंडेलीवकडे आता टोटल 63 एलिमेंट्स होते. ओके, टोटल 63 एलिमेंट्स होते, तर याच्याकडे बरेचसे एलिमेंट्स सुद्धा होते, प्लस याला माहिती होतं की कुठल्या सुद्धा चुका ज्या आहे त्या मला सुधारायच्या आहे. ओके, त्यामुळे याने जे टेबल दिला, पिरियॉडिक क्लासिफिकेशन केलं एलिमेंट्सचं, ते एक इम्पॉर्टंट स्टेप होतं टुवर्ड्स दी मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, तर मग याने काय केलं, याने सांगितलं की ॲटॉमिक मास जे आहे एलिमेंट्सचं ती फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. ओके, ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके, आणि आता एक इम्पॉर्टंट गोष्ट नोट घ्या की हे जे तिन्ही टेबल जे प्रेझेंट केले गेले, ओके, तर ह्या तिन्ही टेबलमध्ये एक गोष्ट कॉमन होती की या तिघांनीही जे महत्त्व दिलं ते ॲटॉमिक मासला दिलं. ओके, तिघांनीही ॲटॉमिक मासमध्ये तिघांनीही ॲटॉमिक मासच्या बेसिसवर एलिमेंट्सना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. ओके, एलिमेंट्सना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं, ॲटॉमिक मासला महत्त्व दिलं. ओके, आणि त्यानुसार पुढचं क्लासिफिकेशन दिलं. ओके, जसं की आता यांनी सुद्धा ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी असं म्हटलं. ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. ओके, आणि त्याच्याच बेसिसवर त्याने सुद्धा इन्क्रीजिंग ऑर्डर अरेंज्ड द एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. ठीक आहे, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एलिमेंट्सला अरेंज केलं. ओके, तर न्यूलँडने सुद्धा एलिमेंट्सना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं होतं. डोबेरॅनरनी सुद्धा एलिमेंट्सना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवरच अरेंज केलं होतं. ठीक आहे, तर हे तिन्ही ह्या जे टेबल आहे त्यांच्यात ही कॉमन गोष्ट होती, तर त्यांनी महत्त्व दिलं होतं ते ॲटॉमिक मासला. ओके, ठीक आहे. ओके, मग त्याने काय केलं, तर ॲटॉमिक मासच्या बेसिसवर त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं आणि एक सिम्पल जो आहे पिरियॉडिक टेबल दिला. ओके, पिरियॉडिक टेबलची त्यांनी मांडणी केली. ओके, आता त्याने जे ऑर्गनाईज केलं पिरियॉडिक टेबल, ठीक आहे, तर त्याला कशाच्या बेसिसवर, ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले टेबल. ओके, परंतु एलिमेंट्सला पुन्हा आणखी त्याने क्लासिफाय केलं, तर त्यांना कशामध्ये, ग्रुप्समध्ये आणि हॉरिझॉन्टल पिरियड्समध्ये क्लासिफाय केलं. ओके, म्हणजे त्याने टेबल जो दिला तो अशा प्रकारचा टेबल दिला. ओके, अशा प्रकारचा टेबल दिला, म्हणजे ग्रुप्समध्ये असे वेगवेगळे ग्रुप्स पाडले आणि असे वेगवेगळे पिरियड्स केले. ओके, आणि ह्या ज्या पिरियड्समध्ये आहे त्यांना बॉक्सेसमध्ये मग एलिमेंट्सना ठेवण्यात आलं. मग इथे जी अरेंजमेंट केली गेली ती त्यांच्या प्रॉपर्टीजच्या बेसिसवर केली. मग त्यासाठी त्याने वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या. ओके, त्यांचे हायड्रॉक्साइड्स, त्यांचे ऑक्साइड्स, त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटीज. ओके, आणखी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या त्याने स्टडी केल्या आणि त्याने लक्षात घेतलं की ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम आहे, सो त्यांना सेम ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं. ओके, ज्यांच्या वेगळ्या आहे
तर त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये, ओके, इतरांना वेगळ्या ग्रुपमध्ये, अशा प्रकारे त्याने क्लासिफिकेशन केलं. ओके, तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की डोबेरेनं मेंडेलिव्हनी जे क्लासिफिकेशन दिलं एलिमेंट्सचं किंवा जो पिरियडिक टेबल दिला तो खूप वेल ऑर्गनाइज पद्धतीने अरेंज केलेला गेलेला होता. ओके, त्यामुळे त्याला एक इम्पॉर्टंट स्टेप मानलं जातं टुवर्ड्स द मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, आता जेव्हा त्याने एलिमेंट्सना अरेंज केलं ऑन द बेसिस ऑफ देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, ओके, तेव्हा त्याला लक्षात आलं की जे एलिमेंट्स आहेत ते काही ठराविक काळानंतर रिपीट होतात. ठीक आहे, म्हणजे सपोज मी आता इथे हे एलिमेंट्सचे ज्या बॉक्सेसमध्ये टाकले मी त्या एलिमेंट्सला, ओके, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की काही सर्टन पिरियड नंतर, म्हणजे इथपर्यंत गेल्यानंतर किंवा इथपर्यंत, तर काही सर्टन पिरियड नंतर, ओके, पिरियड म्हणजे टाइम इंटरवल नंतर, ओके, तर काही सर्टन पिरियड नंतर जे आहे एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिपीट होत होत्या. ओके, त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज, कारण त्याने सर्व एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या होत्या. ओके, तर त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिपीट होत होत्या. ओके, म्हणजे ह्या ग्रुपमध्ये येणारे एलिमेंट जे आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटीज वगैरे. ओके, तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एकमेकांसोबत मॅच होत होत्या. ओके, आणि म्हणून त्याने मग त्याचा स्वतःचा एक लॉ दिला ज्याला की मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल्स लॉ किंवा मेंडेलिव्हज लॉ म्हणतात. ओके, तर लॉ जो त्याने दिला तो होता की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके, म्हणजे एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ओके, त्याने स्टडी केलं एलिमेंट्सना ऑन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज, बरोबर. सो एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत दे आर पिरियडिक फंक्शन, म्हणजे पिरियडिकली ते रिपीट होतात काही सर्टन टाइम नंतर, सर्टन पिरियड नंतर. ओके, म्हणजे एवढी अरेंजमेंट झाली की इथून जे आहे सेकंड एलिमेंट येणार त्याच्या खाली, त्याच्या आणि आधीच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम असणार किंवा सिमिलर असणार. ओके, सो दॅट इज पिरियडिक रिपिटेशन. सो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके, कारण अरेंज कशाच्या बेसिसवर केलं होतं तर ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर. ओके, आता ह्या टॉपिकमधल्या इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहेत त्या नोट डाऊन करून घ्या. सो ह्या पॅसेजमध्ये जर बघितलं तर यातला जो टाइम पिरियड आहे जेव्हा मेंडेलिव्हने त्याचा पिरियडिक टेबल डेव्हलप केला तो लक्षात राहत असेल तुमच्या तर ठीक आहे, 1869 1872. ठीक आहे, राहत असेल तर ठीक, नाहीतरी काही इम्पॉर्टंट फारसं असं नाही. सो त्यानंतर लक्षात जे ठेवायचं त्याला अंडरलाईन करून घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. नेक्स्ट, Mendeleev considered the fundamental property of elements, namely the atomic mass. Okay, so fundamental property of elements, atomic mass. ठीक है, he considered fundamental property as atomic mass. Second point, okay, he arranged 63 elements, ठीक है, in the increasing order of their atomic masses. ही third line. Okay, नंतर he studied the chemical and physical properties of elements. ओके, किंवा ही ऑर्गनाइज्ड द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, दिस इज द नेक्स्ट पॉईंट. ठीक आहे, त्यानंतर स्टडीड द व्हेरियस प्रॉपर्टीज लाईक हायड्रॉक्साइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटीज. ओके, अँड मेन्शन देअर फॉर्म्युलाज ऑल्सो इन द पिरियडिक टेबल. ठीक आहे, अँड देन ओके त्याला लक्षात आलं की ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिपीट होत आहे आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल. ठीक आहे, अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट ही गिव्ड अ लॉ. तर हा लॉ एक इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि पेपरमध्ये सुद्धा यावर बरेचदा क्वेश्चन्स येतात. सो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके, कारण त्या ज्या प्रॉपर्टीज आहे एलिमेंट्सच्या त्या पिरियडिकली रिपीट होत होत्या. ओके, जेव्हा की एलिमेंट्सला आपण ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं होतं. ओके, ठीक आहे. आता पिरियडिक टेबल जर बघितलं तर यात बघा किती ग्रुप्स आहेत, तर टोटल 8 ग्रुप्स आहे. हे जे वर्टिकल दिसत आहे तुम्हाला हे ग्रुप्स आहेत. ओके, बघा इथे नाव सुद्धा दिले आहे, ग्रुप 1 रोमनमध्ये दिलेले आहे, 2 3 4 5. ओके, सो टोटल असे 8 ग्रुप्स आहे. ओके, आणि असे 12 जे आहे ते पिरियड्स आहे. ओके, म्हणजे हे ग्रुप्स आहेत, हे जे आहे हे ग्रुप्स आहेत आणि हे जे आडवे आहेत हॉरिझॉन्टल ते पिरियड्स आहेत. ओके, सो 12 पिरियड्स आहेत. ओके, आणि 8 ग्रुप्स आहेत. ओके, आणि इथे जर बघाल तर इथे प्रत्येक जो बॉक्स आहे, ठीक आहे,
तर याच्या जो लेफ्ट साईडला आहे हा जो आहे हा एलिमेंट आहे, हा एलिमेंटचा सिम्बॉल आहे लेफ्ट साईडचा, आणि राईट साईडला जे आहे त्याचा ॲटॉमिक मास आहे. ओके. आणि मग यातला जर तुम्हाला कुठलाही एलिमेंट सांगायचा असेल, सपोज हा सांगायचा आहे, तर तुम्ही सांगणार की हा 5th ग्रुपमध्ये, ओके, आणि 6th पिरियडमध्ये आहे. ओके. हा जर एलिमेंट सांगायचा असेल तर 3rd ग्रुपमध्ये, ओके, 113 3rd ग्रुपमध्ये आणि 7th पिरियडमध्ये आहे. ठीक आहे. हा जर सांगायचा असेल 48 तर हा 4th ग्रुपमध्ये आणि 4th पिरियडमध्ये आहे. ओके. हे आहे त्याचं नाव त्याचं सिम्बॉल, आणि हे आहे त्याचं ॲटॉमिक मास. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याने सर्व एलिमेंट्सना अरेंज केलं होतं. ओके. आणि हे जे दिलेले आहे हे आहेत त्याचे फॉर्म्युलेज, त्याचे हायड्रॉक्साईड्स आणि ऑक्साईड्सचे. आता हायड्रॉक्साईड्स आणि ऑक्साईड्स काय आहे, तर हे त्या एलिमेंट्सचे कंपाऊंड्स आहेत. ओके. मीन्स हे बघा, मी तुम्हाला आधीच्या याच्यात सांगितलं होतं की एलिमेंट्स आणि कंपाऊंड्समध्ये काय फरक आहे. एलिमेंट्स मीन्स ज्यात फक्त एकाच टाईपचे ॲटम्स असतात. ओके. जसं की आपला फेरस झालं, निकेल झालं, कोबाल्ट, कॉपर. ठीक आहे. त्यात बघा साधा आपला कार्बन जरी घेतलं तर त्यात एकाच टाईपचे ॲटम्स असतात. कार्बन तर नुसते कार्बन्स. ओके. पण कंपाऊंडमध्ये कसं असतं की त्यात मोर दॅन 2 टाईप्स ऑफ ॲटम्स असतात, जसं की वॉटर झालं. ठीक आहे. ओके. तर यासारखे जे, कारण वॉटरमध्ये H2O आहे आणि O आहे. ठीक आहे. तर ते कंपाऊंड झाले. तर इथे बघाल तर हे हायड्रॉक्साईड्स आहेत, म्हणजे तो कंपाऊंड जो आहे, तो एलिमेंट जो आहे, ह्या याच्यात येणारे एलिमेंट्स हे एकमेकांसोबत हायड्रॉक्साईड फॉर्म करतात या फॉर्म्युल्याचे. म्हणजे तो 4 हायड्रोजन ॲटमसोबत अटॅच होणार आणि 2 ऑक्सिजनसोबत अटॅच होऊ शकतो. तर हे झाले त्याचे ऑक्साईड आणि हे झाले त्याचे हायड्रॉक्साईड्स. ओके. इथे सुद्धा बाकी एलिमेंट्स दिलेलं आहे. ओके. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट की हे जे एलिमेंट्स आहे एका खाली एक किंवा एका ग्रुपमधले, यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ह्या इक्वल आहेत, म्हणजे जवळजवळ सिमिलर आहेत. ओके. नॉट इक्वल, दे आर सिमिलर टू इच अदर, नियरली सिमिलर टू इच अदर. ठीक आहे. ओके. नाव इथे खाली दिलेलं आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. यात मेंडेलिव्हची थोडी माहिती दिलेली आहे की ते प्रोफेसर होते सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये. ओके. आणि त्यांनी पिरियडिक टेबल डेव्हलप कसा केला, तर आधी त्यांनी कार्ड्सवर जे आहे प्रत्येक एलिमेंटची माहिती लिहून घेतली, त्याचं नाव आणि नंतर त्याच्या प्रॉपर्टीज, ॲटॉमिक मास वगैरे वगैरे, आणि नंतर एलिमेंट्सला असं अरेंज केलं. ते कार्ड्स त्याने अरेंज केले आणि पिरियडिक टेबल बनविला. तेच यात सांगितलं आहे. हा काही फारसा इम्पॉर्टंट पार्ट नाही. नंतर नेक्स्ट इथे बघा, इथे दिलेलं आहे थिंक अबाउट इट. ओके. तर थिंक अबाउट इट इथे काय म्हटलं आहे की देर आर सम वॅकंट प्लेसेस इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ओके. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये काही वॅकंट प्लेसेस आहे असं म्हटलं आहे. तर तुम्ही जर बघाल तर यस आहेत. हे बघा, इथे फक्त एलिमेंटचं नाव दिलेलं नाही, फक्त ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. ओके. अगेन इथे त्याच्या खालीच जर बघाल तर इथे 68 आणि इथे 72. बरोबर. तर हे 44, 68 आणि 72 काय आहे, तर ॲटॉमिक मासेस आहे. ओके. आणि त्यांच्या लेफ्ट साईडला जी रिकामी जागा सोडलेली आहे तर तिथे त्यांचं नाव, त्याचा सिम्बॉल, ओके, तो दिलेला आहे. तर ती रिकामी जागा आहे आणि फक्त त्यांचे ॲटॉमिक मासेस तिथे मेन्शन केले आहे. ओके. इन सम ऑफ दिस प्लेसेस ॲटॉमिक मासेस आर सीन. येस, बरोबर. इन सम ऑफ दिस प्लेसेस ॲटॉमिक मासेस आर सीन टू बी प्रेडिक्टेड. येस. नाव एनलिस्ट 3 ऑफ दिस प्रेडिक्टेड ॲटॉमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड. आता इथले जे 3 ॲटॉमिक मासेस आहे, कुठलेही 3, त्यांचे ग्रुप आणि पिरियड सांगा म्हणत आहे. तर आपण सांगू शकतो. आता इथले जर हात जर घेतला पहिला 44 ॲटॉमिक मास, तर याचा ग्रुप येणार 3rd ग्रुप. ओके. आणि इकडे 4th पिरियड. तसंच हा जर घेतला 68 तर याचा सुद्धा 3rd ग्रुप आणि इकडे 5th पिरियड. तसंच हा 72 जर ॲटॉमिक मास घेतलं तर याचा 6th ग्रुप, 4th ग्रुप. ओके. आणि इथे 5th पिरियड. ओके. अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्यू टू अनसर्टिनिटी इन द नेम्स ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स. ठीक आहे. ड्यू टू अनसर्टिनिटी म्हणजे सर्टनिटी नाही. ओके. सो ड्यू टू अनसर्टिनिटी इन द नेम्स ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स. ठीक आहे. क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बॉल इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल.
ठीक आहे. तर काही जे नावं आहे एलिमेंट्सचे त्यांच्याबद्दल आपल्याला निश्चितता नाही, म्हणजे आपल्याला नक्की माहिती नाही की तसा एलिमेंट्स एक्झिस्ट करतो की नाही म्हणून. ओके, तर त्याने काय केलं की तशा एलिमेंट्सच्या नावाआधी क्वेश्चन मार्क दिला. ओके, म्हणजे आपल्याला माहिती नाही की तो एलिमेंट जो आहे तो एक्झिस्ट नेचरमध्ये आहे किंवा नाही, म्हणजेच काय तर आपलं अनसर्टिनिटी आहे, निश्चितता नाही. ओके, तर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. त्याने काय विचारलं आहे की असे कुठले सिम्बॉल्स आहेत की ज्यांच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे. ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे हा जो एलिमेंट आहे YT, ओके, त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे, कारण हा एलिमेंट आहे की नाही मुळात हेच त्याला डाऊट होता, त्यामुळे त्याने इथे क्वेश्चन मार्क दिला. ओके, तसंच त्याच्या खाली सुद्धा पाहाल तर इथे DI, इथे सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. त्याच्या खाली ER, इथे सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. इथे LA, इथे सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. इथे CE, इथे सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. सो हे एलिमेंट्स आहे जे की इथे त्यांचे सिम्बॉल्स विचारले आहे, तर ते तुम्ही सांगू शकता. सो नेक्स्ट टॉपिक इज मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. ओके, तर आता मेंडेलिव्हने जो पिरियॉडिक टेबल दिला होता तो त्याने हा विचार करून दिला होता की हा जो टेबल मी बनवला आहे तो फायनल नसून यापुढेही आणखी नवीन एलिमेंट्स येतील आणि ते सुद्धा त्यात ॲड होतील. बरोबर, म्हणजे त्याची दूरदृष्टी होती. त्याने आधीच विचार केला होता की हा जो टेबल मी दिला आहे ऑब्व्हियसली याला काही त्रुटी असतील, तर नेक्स्ट जो यापुढे टेबल येणार, ओके, त्याचा जो बेसिक पाया तो मी दिला आहे, तर ऑब्व्हियसली यात सुद्धा सुधारणा होतील आणि तशा प्रकारचं त्याने टेबल जो आहे क्लासिफिकेशन जे आहे ते दिलं. त्यामुळे नक्कीच त्याच्या टेबलचे देखील फायदे होते. ओके, तर तेच फायदे जे आहे, जे त्याचे गुण आहे किंवा जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मेरिट्स. ओके, तर त्याच्या चांगल्या गोष्टी कुठल्या होत्या ज्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये होत्या त्या आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, कारण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल जो आहे तो एक इम्पॉर्टंट स्टेप होता टुवर्ड्स द मॉडर्न पिरियडिक टेबल. ठीक आहे, तर आता यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट होत्या किंवा ज्या मेरिट्स म्हणून आपण ज्यांना मोजतो. ठीक आहे, तर हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे फ्रॉम द परीक्षा पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तर पहिला जो मेरिट आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचा तो आहे की ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स आर रिवाइज्ड. म्हणजे काय, तर हे बघा, मेंडेलिव्हने जे क्लासिफिकेशन दिलं एलिमेंट्सचं ते होतं ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर. बरोबर, ओके. आता त्याने काय केलं तर एलिमेंट्सला ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. ठीक आहे, परंतु आता काय झालं की काही जे एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस होते ते आधीच त्यांना चुकीचे सापडले, कारण तेव्हा टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप नव्हती झाली की त्यांना ॲटॉमिक मासेस एक्झॅक्टली सांगू शकतील ते. ठीक आहे, तर काही एलिमेंट्सचे मासेस जे आहेत ते त्यांना रॉंगली माहीत होते. त्यामुळे जेव्हा त्यांना अरेंज केलं तेव्हा त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या इतर एलिमेंटसोबत मॅच होत नव्हत्या, कारण एका ग्रुपमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम होत्या. तर इतर एलिमेंटसोबत जेव्हा प्रॉपर्टीज त्यांच्या मॅच होत नव्हत्या तेव्हा त्यांनी विचार केला, बरोबर, की असं का होत असावं. तर ऑब्व्हियसली आता अरेंजमेंट ही ॲटॉमिक मासच्या बेसिसवर आहे, तर मासमध्ये काहीतरी फरक तर नसेल ना, असा विचार त्यांनी केला आणि त्यांनी मासेस जे आहे ॲटॉमिक मासचे ते परत एकदा चेक केले. ओके, जसं की बेरिलियमच्या बाबतीत. ओके, तर आधी जे आहे हा पिरियडिक टेबल देण्याच्या आधी बेरिलियमचं जे ॲटॉमिक मास होतं ते 14.02 होतं. ओके, ते दिलेलं आहे बघा, 14.09 आहे. ओके, 14.09 होतं ॲटॉमिक मास. ओके, परंतु जेव्हा टेबलमध्ये हे याला पुट केलं गेलं तर हा दुसऱ्याच ग्रुपमध्ये यायचा आणि याच्या प्रॉपर्टीज आणि त्या ग्रुपमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होत्या. तेव्हा त्यांनी विचार केला की ॲटॉमिक मासमध्ये काहीतरी फरक आहे आणि त्यांनी पुन्हा चेक केलं तर लक्षात आलं की त्याचा ॲटॉमिक मास हे 14.9 नसून ते 9.4 आहे. ओके, हे नसून 9.4 आहे. ओके, आणि मग त्याला आधीच्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आणि त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एक्झॅक्टली सिमिलर होत्या इतर एलिमेंट्ससोबत. ओके, म्हणजेच काय झालं इथे तर ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स आर रिवाइज्ड. ओके, रिव्हिजन म्हणतो आपण, म्हणजे काय, परत एकदा आउटलुक चेक करणे झालेली गोष्ट. ओके, सो ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स आर रिवाइज्ड, हा पहिला पॉईंट होता. नेक्स्ट आहे ही केप्ट वॅकंट प्लेसेस फॉर द एलिमेंट्स दॅट वेअर नॉट डिस्कवर्ड.
ओके, आत्ताच मी सांगितलं की ह्याला माहिती होतं मेंडेलिव्हला की हा पिरियडिक टेबल फायनल पिरियडिक टेबल नाही आहे, याच्या पुढेही आणखी टेबल्स येतील जसे जसे एलिमेंट्स डिस्कवर्ड होतील तसे. ठीक आहे. तर त्याने जे काय केलं की आता काही एलिमेंट्समध्ये ऑब्व्हियसली खूप जास्त जर गॅप असेल त्यांच्या ॲटॉमिक मासेसमध्ये, तर ऑब्व्हियस आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा काही एलिमेंट्स असले पाहिजे की ज्यांचा ॲटॉमिक मास तेवढं असेल त्यांच्या मधातले क्वांटिटी घेणारं. तर त्याने अशा ठिकाणी काही जागा सोडून ठेवल्या. ओके, अशा एलिमेंटसाठी की जे तेव्हा डिस्कवर झाले नव्हते मेंडेलिव्हच्या काळात, पण पुढे होण्याची शक्यता होती. ओके, तर असे कुठले आहे, तर जो 44 ॲटॉमिक मास आहे, 68 आणि 72. ओके, इथे बघा पिरियडिक टेबलमध्ये हे बघा इथे 44 जो आहे. ओके, 44 हा 68 आणि हा 72. इथे बघाल तर यांची नावं जी आहेत ती इथे मेन्शन केली गेली नाही. का बरं? कारण तर हे एलिमेंट डिस्कवर्डच झाले नव्हते तेव्हा इथे सुद्धा. परंतु त्याने काय केलं, इथे बघा यांच्या ॲटॉमिक मासेसमध्ये जे आहे 40-43 खूप मोठी गॅप आहे. तर त्याला वाटलं की यांच्यामध्ये कुठला ना कुठला एक एलिमेंट असायला पाहिजे की ज्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहे ह्यासोबत सिमिलर यायला हव्या. बरोबर, म्हणून त्यांनी इथे जागा सोडली आणि तिथे त्यांचे ॲटॉमिक मासेस सांगितले की हे असायला पाहिजे आणि त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या ह्या एलिमेंटसारख्या असायला पाहिजे. ओके, ठीक आहे. तर त्याने मग त्यांना जे आहे त्यांचे मासेस सांगितले आणि त्यांचे नावंसुद्धा सांगितले. नावं म्हणजे त्यांनी स्वतःचेच नावं ठेवले. ओके, कारण ते एलिमेंट डिस्कवर्ड झाले नव्हते. आणि त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा सांगितल्या. कशा सांगितल्या असेल? कारण इथे जे एलिमेंट आहे ह्या ग्रुपमधल्या सर्व एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असणार. तर ज्या प्रॉपर्टीज ह्या इतर एलिमेंटच्या असणार आधीच्या आणि नंतरच्या त्याच यांच्यासुद्धा असणार. ओके, सेम ह्या एलिमेंटसाठी सुद्धा. अशा प्रकारे त्याने त्याच्याविषयी सांगितलं. आणि सुरुवातीला जे त्यांनी त्याचे नावं दिले, मेंडेलिव्हने त्या एलिमेंटचे नावं दिले, तर 44 ॲटॉमिक नंबरच्या एलिमेंटसाठी त्याने इका बोरॉन नाव दिलं, 68 साठी इका ॲल्युमिनियम आणि 72 साठी इका सिलिकॉन. तर हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. यावर मॅच द पेअर किंवा फिल इन द ब्लँक सुद्धा विचारतात. ओके, हे नावं. आणि जे आत्ता आपल्याला एलिमेंट सापडले त्या एलिमेंटच्या जागी, ओके, पुढे जेव्हा सापडले तर त्यांना नाव दिले आले स्कँडियम, गॅलियम आणि जर्मॅनियम. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. यावर सुद्धा क्वेश्चन विचारतात. ओके, इका बोरॉनचं नाव ठेवण्यात आलं स्कँडियम, इका ॲल्युमिनियमचं गॅलियम आणि इका सिलिकॉनचं जर्मॅनियम. ठीक आहे. ओके, आणि त्यांचे ॲटॉमिक मासेस सुद्धा. ओके, तर इथे बघाल तर इथे तुम्हाला एक टेबल सुद्धा दिलेलं आहे की ज्यामध्ये मेंडेलिव्हनी ज्या प्रॉपर्टीज आहे एलिमेंटच्या, आता इथे पहिला एलिमेंट घेतला आहे इका ॲल्युमिनियम एक, तर त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एलिमेंटच्या ह्या मेंडेलिव्हनी सांगितलेल्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे ह्या नंतर जेव्हा तो एलिमेंट डिस्कवर्ड झाला आणि त्याला स्टडी केलं गेलं तेव्हा ह्या प्रॉपर्टीज सापडल्या. ओके, आणि आता बघाल तर यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एक्झॅक्टली किंवा जवळपास ज्या आहेत त्या सेम होत्या. इथे याने ॲटॉमिक मास सांगितलं की 68 आहे, तर आपल्याला जो भेटला त्याचं 69.7 म्हणजे जवळपास सारखंच होतं. तसेच डेन्सिटी 5.9, तर आपल्याला जो सापडला त्याची 5.94 म्हणजे सेम आहे. ठीक आहे. तसे इतर ज्या प्रॉपर्टीज आहेत, ओके, त्यासुद्धा नियरली सेम होत्या. जसं की मेल्टिंग पॉईंट लो आहे, तर इथे सुद्धा खूप लो आहे बघा 30.2. तसेच इतर जे कंपाऊंड्स आहेत जे क्लोरीनसोबत फॉर्म करतो आहे एलिमेंट ते ECl3. याने जे कंपाऊंडला नाव दिलं ते इका ॲल्युमिनियम आणि सिम्बॉल E दिला होता. आता जो भेटला आहे त्याला गॅलियम नाव दिलं आणि सिम्बॉल Ga दिला आहे. ज्याचा आहे कंपाऊंडचा फॉर्म्युला ECl3, तर भेटला आहे आपल्याला GaCl3. सेम आहे. इथे सुद्धा दुसरा कंपाऊंड ऑक्साईडसोबत ऑक्सिजनसोबत E2O3, इथे सुद्धा Ga2O3. ॲम्फोटेरिक ऑक्साईड असतात, ॲम्फोटेरिक सुद्धा भेटले आपल्याला. म्हणजे प्रॉपर्टीज सुद्धा सिमिलर होत्या. ओके, थर्ड जो पॉईंट आहे जो त्याने सांगितला, जे मेरिट होतं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचं, ते म्हणजे की नोबल गॅसेससाठी त्याने इथे कुठलीही जागा दिलेली नव्हती. ओके, परंतु जेव्हा नोबल गॅसेस पुढे डिस्कवर झाले, ओके, त्याच्या काळात हे नव्हते नोबल गॅसेस, एकही नव्हता. परंतु जेव्हा पुढे पुढे ते डिस्कवर झाले तेव्हा त्याने काय केलं, तर एक 0 ग्रुप त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये नवीन निर्माण केला. आणि जे आधी एलिमेंट जे जसे मांडणी केली होती त्यांची, त्याला काहीही त्याने धक्का दिला नाही, त्याला डिस्टर्ब केलं नाही.
तर कम्प्लिटली एक झिरो ग्रुप म्हणून इथे जो लास्ट ग्रुप आहे त्या लास्ट ग्रुपच्या बाजूला एक झिरो ग्रुप नवीन ॲड केला आणि त्यात सर्व जे नोबल एलिमेंट्स आहे, नोबल गॅसेस जे आहे, ओके, त्यांना ॲड केलं आणि त्या ग्रुपला नाव दिलं झिरो ग्रुप म्हणून. ओके, तर हा त्याचा एक फायदा होता. का बरं? कारण तर आधीची अरेंजमेंट त्याने काही डिस्टर्ब न करता नवीन एलिमेंट तिथे चांगल्या पद्धतीने ॲड झाले. ओके, आणि त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा सेम होत्या आणि त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये जागा दिली गेली. ओके, तर ह्या 3 त्याचे मेरिट्स होते आणि हे पेपरमध्ये सुद्धा येतात, इम्पॉर्टंट आहे. ह्यातल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे तुम्ही वाटल्यास तर मी जे सांगितले आहे पॉईंट्स यांचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा ह्या लिहून ठेवू शकता तुमच्या बुकामध्ये. ओके, आणि पुस्तकातल्या कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे तुम्हाला नोट डाऊन करायच्या त्यासुद्धा मी तुम्हाला आता सांगत आहे. तर पुस्तकातली ही जी पहिली ओळ आहे, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज, ही पहिली लाईन अंडरलाईन करा आणि त्याचं एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, सेकंड आहे मेंडेलिव्ह केप वॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन, ह्यालासुद्धा, आणि त्यांचे ॲटॉमिक मासेस हे 3 त्यांचे आधीची नावे आणि नंतर जी सापडल्यावर दिलेली नावे ती लक्षात ठेवायची आहे. हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा नाही. ओके, नंतर देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर द नोबल गॅसेस इन द मेंडेलिव्ह ओरिजिनल पिरियडिक टेबल. ठीक आहे. ओके, हावेवर व्हेन द नोबल गॅसेस वेअर डिस्कवर्ड, एवढंच घ्या की व्हेन द नोबल गॅसेस वेअर डिस्कवर्ड, ओके, मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे. ओके, इथे एक आहे यूज युअर ब्रेन पॉवर, की आता बघा मेंडेलिव्हनी जी अरेंजमेंट केली आहे ती त्याने ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर केली आहे, बरोबर, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. आता नंतर जेव्हा पुढे गेली रिसर्च आणि असं शोधलं गेलं की क्लोरीन जो एलिमेंट आहे त्याला 2 आयसोटोप्स आहेत, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. म्हणजे याचा ॲटॉमिक मास 35 आहे आणि याचा ॲटॉमिक मास 37 आहे, बरोबर. मग त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा ज्या आहे केमिकल त्यासुद्धा सेम होत्या. मग आता मेंडेलिव्हनी त्यांना कुठे ठेवायचं, बरोबर, त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये कुठे ठेवायचं, कारण ॲटॉमिक मासेस तर डिफरंट आहे आणि केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे. ओके, तर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलनुसार त्यांना डिफरंट पोझिशनमध्ये ठेवायला गेलं पाहिजे, बरोबर ना. हेच त्याचा आन्सरसुद्धा आहे. परंतु एकाच एलिमेंटला आपण 2 जागा कशा काय देऊ शकतो. ओके, तर ह्या प्रॉब्लेमचं समाधान दिलं मॉडर्न पिरियडिक टेबलने. तर जेव्हा आपण तो शिकू नेक्स्ट एपिसोडमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये, तर तेव्हा मी तिथे तुम्हाला हे डिटेल सांगणार. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ठीक आहे, जसे त्याचे फायदे होते तसेच काही तोटेसुद्धा होते, कारण हा जो टेबल आहे हा फायनल टेबल नव्हता. ठीक आहे, आणि तोपर्यंत पूर्ण एलिमेंटसुद्धा डिस्कवर्ड झालेले नव्हते. ठीक आहे, तर मग याचे तोटे काय होते किंवा त्यात ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या काय होत्या. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ओके, तर पहिलं जे आहे की ॲटॉमिक मासेस ऑफ कोबाल्ट अँड निकेल वेअर सेम गिविंग राईज टू ॲम्बिग्युटी अबाउट देअर सिक्वेन्स. म्हणजे मी सांगितलं की तेव्हा जे ॲटॉमिक मासेस मेजर करण्यासाठी टेक्निक होती तेवढी ॲक्युरेट नव्हती. ओके, त्यामुळे कोबाल्ट आणि निकेल जे एलिमेंट आहे, ओके, तुम्ही इथे जर बघाल तर हा कोबाल्ट आहे आणि हा निकेल आहे, त्यांचे ॲटॉमिक मासेस बघाल तर 59 म्हणजे दोघांचे पण सेम आहे. ओके, आता जेव्हा त्यांच्या पॉईंटचा खूप फरक असेल परंतु ॲक्युरसी त्यांच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये नसल्यामुळे त्यांना होल नंबर मिळाले, म्हणजे 59. ओके, मग याच्यातलं आधी कोणता येणार आणि नंतर कोणता येणार. ठीक आहे, ह्या सिक्वेन्सबद्दल त्यांच्या मनामध्ये, तेव्हाच्या सायंटिस्टच्या किंवा लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता. ओके, मीन्स ॲम्बिग्युटी, डाऊटफुलनेस, त्यांच्या मनात डाऊट होता की आधी कुठला नंबर येणार आणि कुठल्या ग्रुपमध्ये तो एलिमेंट जाणार. ठीक आहे, तर त्यांच्या मनात ह्याविषयी संभ्रम होता, म्हणजेच काय तर ॲम्बिग्युटी होती. ठीक आहे, आता इथे पॉईंटशिरच 4 पॉईंट दिले आहे त्यामुळे इथे सेपरेटली काही सांगायची गरज नाही. सो होल नंबर ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज सेम. ठीक आहे, ॲटॉमिक मासेस सेम होते म्हणून त्यांचा सिक्वेन्स काय असला पाहिजे पिरियडिक टेबलमध्ये याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम होता किंवा ॲम्बिग्युटी होती.
ओके. नेक्स्ट पॉईंट यातला जो आहे की पोझिशन ऑफ आयसोटोप्स डिस्कवर्ड लेटर विथ डिफरंट ॲटॉमिक मासेस, जो की आत्ता इथे जो क्वेश्चन होता यूज युअर ब्रेन पॉवरमध्येच, की एका एलिमेंटचे 2 आयसोटोप्स आहेत, मग त्यांना वेगवेगळ्या पोझिशन द्यायच्या का. ठीक आहे, तर हा सुद्धा तोटा होता जो की पुढे मग मॉडर्न पिरियडिक टेबलनी सॉल्व्ह केला. ठीक आहे. ओके, कारण वेगवेगळे इथे अरेंजमेंट ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर केली गेली होती. मग 2 वेगवेगळे ॲटॉमिक मासेस असल्यावर ऑब्व्हियसली त्यांना वेगवेगळ्या जागा द्याव्या लागेल, पण प्रॉपर्टीज तर दोघांच्या सुद्धा सेम होत्या. ओके, आणि प्रॉपर्टीजच्या बेसिसवर सुद्धा त्याने अरेंज केलं होतं. बरोबर. सो हा सुद्धा एक डिमेरिट होता की आयसोटोप्स वर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर द मेंडेलिव्हज पुट फॉर द पिरियडिक टेबल. ठीक आहे, म्हणजे आयसोटोप्स नंतर डिस्कवर केले गेले जेव्हा त्याने त्याचा टेबल दिला. ओके, परंतु आयसोटोपला सेम केमिकल प्रॉपर्टीज होत्या आणि डिफरंट ॲटॉमिक मासेस होते, त्यामुळे त्यांना कुठे ठेवायचं मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये, दॅट वॉज अ चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. ओके, ॲट दॅट टाइम. ठीक आहे. ना नेक्स्ट पॉईंट इज some elements arranged in increasing order of their atomic masses. Okay, the rise in atomic mass do not appear to be uniform. ठीक आहे. आता एलिमेंट्सला जे आहे इथे बघा ॲटॉमिक मासेस वेअर नॉट युनिफॉर्मली अरेंज, हे तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर काय, तर ॲटॉमिक मासेस जे आहे ते युनिफॉर्मली अरेंज केले गेलेले नव्हते. ओके, युनिफॉर्मली म्हणजेच काय, तर आपल्याला जे आहे तेव्हा ॲटॉमिक मासेस हे कम्प्लिटली माहिती नव्हते, म्हणजे पॉईंटमध्ये काय फरक आहे. जसं की इथे बघितलं 2 एलिमेंटचे सारखेच होते, मग 2 एलिमेंटमध्ये पॉईंटचा जर डिफरन्स असेल तर त्यांना कसं काय आपण सेमच जागा देऊ. बरोबर. त्यामुळे त्यांचे जे ॲटॉमिक मासेस आहे ते युनिफॉर्मली अरेंज केले गेलेले नव्हते, त्यामुळे त्यांच्या नेमक्या प्रॉपर्टीज काय असतील. ओके, आणि आता 2 एलिमेंटमध्ये खूप मोठा डिफरन्स असेल तर ऑब्व्हियसली त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या मधात दुसरा एक एलिमेंट असायला पाहिजे, जो की आपल्याला भेटला नाही. ओके, परंतु हे आपल्याला सांगता येत नव्हतं, कारण आपल्याला त्यांच्या ॲटॉमिक मासेसबद्दल एक्झॅक्ट जी आहे किंवा ॲक्युरसी जी आहे ती नव्हती आपल्याकडे. ओके, ठीक आहे. आणि त्यामुळे कुठले नवीन एलिमेंट डिस्कवर्ड होऊ शकतील यांची सुद्धा आपल्याला काही प्रेडिक्शन किंवा त्यांचा काही जे आहे त्यांच्याविषयी आपण काही सांगू शकत नव्हतो. ओके, त्यांची भविष्यवाणी जे म्हणतात ते आपण काही इथे करू शकत नव्हतो. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट आहे पोझिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. आता हे बघा, तुम्ही जर इथे पाहिलं असेल, हा हायड्रोजन इथे दिला आहे याला जागा ग्रुप 1 मध्ये. ओके, ग्रुप 1 मध्ये इथे पहिलीच जागा याला दिली आहे. परंतु जेव्हा हायड्रोजनच्या ज्या आहे हे स्टडी केल्या गेल्या, आता तुम्हाला या डिमेरिट्समध्ये बघा, हे डिमेरिट सेपरेटली 4 पॉईंट्ससाठी विचारू शकतात. ठीक आहे, 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी, किंवा तुम्हाला पोझिशन ऑफ हायड्रोजनवर सेपरेटली एक 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारू शकतात. ओके, तर हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही जर बघाल तर हायड्रोजन जो आहे त्याचा ॲटॉमिक मास आहे 1. बरोबर, 1 आहे ॲटॉमिक मास. परंतु कसं आहे की हायड्रोजन जो आहे त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या हॅलोजन सारख्या सुद्धा आहे. हॅलोजन्स म्हणजे ते क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे, त्यांना म्हणतात हॅलोजन्स. का बरं? कारण तर त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहे त्या सर्वांच्या सेम आहे आणि त्यामुळे त्यांना एका वेगळ्याच ग्रुपमध्ये ठेवलं जातं आणि त्यांना नाव दिलं आहे हॅलोजन्स. ओके, आणि तसेच जे हायड्रोजनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सिमिलर आहेत अल्कली मेटल्स सारख्या सुद्धा. ओके, आता अल्कली मेटल म्हणजे कुठले, तर ग्रुप 1 मधले मेटल. ओके, ग्रुप 1 मधले जे लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, ओके, रुबिडियम आहे, सिझियम आहे, तर हे जे एलिमेंट आहे यांना अल्कली मेटल म्हणतात. अल्कली याच्यासाठी म्हणतात की ते अल्कलाइन आहेत मेटल, म्हणजे त्यांचे जे बेसेस, आता ॲसिड बेसेस तुम्हाला माहिती असेल थोडक्यात, तर ॲसिड आणि बेसेस असतात एलिमेंट्सचे, जे की कंपाऊंड्स असतात त्यांचे इतर एलिमेंटसोबत. तर यांनी जे आहे यांचे जे कंपाऊंड आहेत तर ते चांगले बेस आहेत. ओके, जसे आपण म्हणतो ॲसिड्स, तर काही असतात स्ट्रॉंग ॲसिड्स लवकर इफेक्ट करणारे, तसेच असतात स्ट्रॉंग बेसेस सुद्धा. तर यांचे जे कंपाऊंड्स आहेत ते बेसिक इन नेचर आहे, चांगले आहे, त्यामुळे यांना अल्कलाइन अर्थ मेटल, अल्कलाइन मेटल्स म्हणतात.
अल्कली म्हणजेच बेस. ओके, अल्कली इज इक्वल टू बेस, सेम आहे ते शब्द दोन्ही. तर हायड्रोजनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अल्कली मेटल सारख्या सुद्धा होत्या, म्हणजे जे ग्रुप 1 मधले एलिमेंट आहेत ते, आणि हॅलोजन सारख्या सुद्धा याच्या प्रॉपर्टीज होत्या जे ग्रुप 7 मध्ये आहे. ओके, जे ग्रुप 7 मध्ये आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. ओके, तर यांच्या प्रॉपर्टीज आता सेम होत्या. मग हायड्रोजनला ठेवायचं कुठे? ओके, कारण प्रॉपर्टीज तर याच्या ह्या दोन्ही जे ग्रुपमधले एलिमेंट आहे त्यांच्यासारख्याच होत्या. ओके, सो हा क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन इथे पूर्णपणे सॉल्व्ह झालेला नव्हता, त्यामुळे हे एक डिमेरिट होतं मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचं. ओके, कारण इथे जर बघा सिमिलॅरिटी काय होती, तर यांचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला होता तो H2 होता. हायड्रोजन जे आहे ते H2 च्या फॉर्ममध्ये नेचरमध्ये एक्झिस्ट करते. तसेच जे इतर हॅलोजन सुद्धा आहे त्यांचे सुद्धा फॉर्म्युले Cl2, ओके, Cl2 नंतर Br2 अशा प्रकारे ते एक्झिस्ट करतात. ओके, तर इकडे जर बघाल अल्कली मेटल सोबत, तर अल्कली मेटल जे कंपाऊंड फॉर्म करतात क्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत, तसेच कंपाऊंड जे आहे तो हायड्रोजन सुद्धा फॉर्म करतो क्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत. त्यामुळे इथे सुद्धा यांच्यात सिमिलॅरिटी होती. ओके, त्यामुळे नेमका हायड्रोजनला कुठे ठेवायचं ही कन्फ्युजन होती ह्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये. ओके, आणि हा याचा डिमेरिट होता. ठीक आहे, जसं की इथे जर बघाल तुम्ही तर इथे तुम्हाला कंपाऊंड्स दिलेले आहे हायड्रोजनचे क्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत. हे बघा HCl, तर इथे जे अल्कली मेटल्स आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म केलेले कंपाऊंड NaCl, Na2O, इथे H2O, म्हणजे यांचे जे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत ते सेम आहे बघा. ठीक आहे, तसेच हे हायड्रोजन आणि अल्कली मेटल सोबत होते. आता हायड्रोजन आणि हॅलोजन सोबतचे बघा ह्याच्यात काय सिमिलॅरिटी आहे, तर इथे बघा हे सुद्धा H2च्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करते हायड्रोजन, तर हॅलोजन Cl2च्या फॉर्ममध्ये, म्हणजे दोन ॲटम जोडून एक एलिमेंट बनला आहे. ओके, तर यांचे कंपाऊंड बघा, अल्कली मेटल हायड्रोजन सोबत NH फॉर्म करते, तर इथे NaCl म्हणजे सिमिलर कंपाऊंड, इथे CH4 तर CCl4. ठीक आहे, म्हणजे मेटल सोबतचे जे कंपाऊंड आहे ते सुद्धा सिमिलर आहेत, तर नॉन मेटल सोबत फॉर्म केलेले कंपाऊंड सुद्धा सिमिलर आहेत. ओके, त्यामुळे इथे कन्फ्युजन क्रिएट झाली होती. ठीक आहे, आता इथले लक्षात ठेवायच्या गोष्टी, तर हे 4 पॉईंट्स जे की ऑलरेडी इथे सोप्या पद्धतीने किंवा मी सांगितले जे आहेत ते तुम्ही लिहू शकता. आणि हा टॉपिक जरा चांगला करा, पोझिशन ऑफ हायड्रोजन. यातलं कुठलं आहे की हायड्रोजन सो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन, पहिला पॉईंट जे की ग्रुप 7 मध्ये आहे. ओके, काय सिमिलॅरिटी आहे तर त्यात लिहा दुसरा पॉईंट. ओके, जसं की असे 2 बॉक्स सुद्धा बनवू शकता. सिमिलॅरिटी विथ हॅलोजन, पहिला पॉईंट लिहा तुम्ही की त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दुसरं सांगाल की त्यांचे कंपाऊंड सेम आहे. ठीक आहे, तर सेकंड सांगाल की सिमिलॅरिटी विथ अल्कली मेटल्स. ओके, तर पहिलं सांगाल की त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे कंपाऊंड्सचे. ओके, कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि त्यांच्या अदर प्रॉपर्टीज सुद्धा सेम आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. ओके, हे बघा इथे दिलेलं आहे हायड्रोजन इज H2 while अदर मॉलिक्युलर मास ऑफ फ्लोरीन अँड क्लोरीन आर F2Cl2. ठीक आहे, ओके, आणि अल्कली मेटलचे सुद्धा जे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहे कंपाऊंड सोबतचे Na सोबतचे, ओके, क्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत फॉर्म केलेले ते सुद्धा सिमिलर आहे. ओके, इथे दिलेले आहे ते नाव. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हे दोन्ही टॉपिक समजले असतील. ओके, नेक्स्ट आहे यूज युअर ब्रेन पॉवर. यात काय म्हटलं आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ऑक्साईड ऑफ द फॉलोइंग एलिमेंट बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. इथे ऑक्साईड्सचे जे आहे ते फॉर्म्युले लिहायचे आहे. जसं की Na आहे पहिला, तर इथे बघाल हा जो Na मीन्स सोडियम. ओके, तर इथे ऑक्साईड जो आहे इथे वरती दिले आहे बघा. इथे हे जे आहे म्हणजे ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजन सोबत फॉर्म केलेला कंपाऊंड. ओके, आणि इथे जे आहे ते H सोबत आहे म्हणजे हायड्रोजन सोबत फॉर्म केलेला कंपाऊंड म्हणजे हायड्राईड, ऑक्सिजन सोबत फॉर्म केलेला कंपाऊंड म्हणजे ऑक्साईड. तर ऑक्साईडचे फॉर्म्युले लिहायचे आहे. मग Na जो ऑक्साईड आहे तो आहे R2O, तर हा तिथे लिहायचा आहे सिम्पली. आता हे जे लिहिलेले आहे हे जुन्या पद्धतीने आहे, नवीन पद्धतीने जो 2 आहे तो खाली लिहितात. हे बघा इथे दिला आहे, आणि जुन्या पद्धतीने इथे वरती लिहितात. ठीक आहे, तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने लिहिलं तरी चालेल. शक्यतो नवीन पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा, खाली 2, खाली 3, खाली 2. ओके, तसंच जो नेक्स्ट एलिमेंटचे विचारले आहे तो आहे सिलिकॉन. ओके,
तर सिलिकॉनसाठी बघा इथे सिलिकॉन हा आहे 20, याचा जो ऑक्साईड आहे तो आहे RO2. ठीक आहे, तर असं लिहू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे कॅल्शियम. ओके, तर कॅल्शियम इथे आहे बघा, कॅल्शियमचा आहे RO. ठीक आहे, तर इतर एलिमेंटचे सुद्धा तुम्ही लिहू शकता मग ऑक्साइड्स. नेक्स्ट आहे राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन. आता हायड्रोजन सोबत फॉर्म केलेले कुठले मग हायड्राइड्स. तर हायड्राइड्सचे फॉर्म्युले आता लिहायचे आहे बाय रेफरिंग टू द मेंडलीव पिरियोडिक टेबल. पहिला कंपाऊंड आहे कार्बन, सेकंड आहे सल्फर. मग इथे कार्बनसाठी बघा, तर कार्बनचे जे हायड्रोजन सोबत फॉर्म केलेलं कंपाऊंड ते आहे RH4, तो तिथे लिहायचा आहे. ओके, कार्बन सोबत. तर सल्फरसाठी आहे RH2. ओके, तर हे तुम्ही लिहू शकता. ओके, हे पेपरात वगैरे तुम्हाला विचारले जाणार नाही ऑक्साइड्स आणि सल्फर. ठीक आहे. ओके, सो डोंट वरी. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला आजचं शिकवणं आवडलं असेल. ओके, तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही आत्तापर्यंत, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, आणि ती साईडला असणारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आणि मित्रांसोबत सुद्धा तुमच्या चॅनलविषयी जरूर शेअर करा. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.